यांना सगळ्या गोष्टीचं पवार साहेबांकडे ऍक्सेस होतं. पवार साहेबांनी प्रचंड यांना भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या. त्याबद्दल मी जास्त खोलात जाणार नाही, साहेबच बोलतील. पण मी पक्षाशी माझ्या प्रामाणिक आहे, मी माझ्या साहेबांशी प्रामाणिक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. आव्हाड साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली इथपर्यंत काम करत आलोय. मरेपर्यंत मी सुप्रियाताईंबरोबर काम करत राहणार, जयंत पाटील साहेबांबरोबर, आव्हाड साहेबांबरोबर काम करत राहणार. माझं ट्विट डिलीट करायला लावलं मला जबरदस्ती. सुप्रियाताईंनी माझं ट्विट केलं होतं, रिट्विट केलं होतं, ते डिलीट करायला लावलं. मला डीपीवरती फोटो ठेवायला आज हे थांबवलं जाते. एवढी मी एवढं पक्षाला आणि त्या लोकांसाठी एवढं करून आज जर हे माझ्यावर प्रेशर असेल, मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. हे प्रेशर आहे माझ्याकडे. आता मी इथून गेल्यानंतर माझं काय होईल मला सांगता येत नाही. कुठले गुन्हे दाखल होतील आणि मला कुठं लटकवलं जाईल हेही मला माहिती नाही. मी ब्लँक आहे. तरी पण मला मारून जरी टाकलं तरी मी माझा पक्ष सोडणार नाही. मी एकनिष्ठ आहे, मी प्रामाणिक आहे. जे काही प्रकार घडले होते ते दबावामध्ये घडले होते. जे काही माझ्याकडनं पोस्ट वगैरे गेली होती ती पण माझ्या बरोबर बसून दबावामध्ये आली होती. मी मुंबईवरनं कल्याणला अक्षरशः काल पळून गेलोय आणि कल्याणवरनं आज थेट माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी साहेबांना भेटायला आलोय. काल महाडमध्ये आपण गेला होता, आंदोलन केलं. तिथं बाबासाहेबांचा मनुस्मृती लिहिलेला खाली एक फोटो होता, तो फाडला गेला. त्यानंतर महाराष्ट्रभर तुमच्या विरोधात आंदोलनं केली जात आहे. कोण करते माझ्या विरोधात आंदोलन? भाजपने ठिकठिकाणी आंदोलन. एक मिनिट, एवढंच मला ऐकायचं. कोण करते? भाजपने ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे. ठीक आहे ना. भाजप हा माझा वैचारिक शत्रूच आहे. आमचं वैमनस्य जो वैचारिक, मी राजकारणात वैमनस्य मानत नाही. त्यांचं आणि माझे वैचारिक मतभेद आहेच. ते मनुस्मृतीवरनं आहेत, ते जात्यांधांमुळे आहेत, जातीपातीच्या राजकारणामुळे आहे, धर्माच्या राजकारणामुळे आहे. आणि त्यामुळे माझे साहेबांची जी भूमिका आहे, पवार साहेबांची, तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका आहे. राहिली मनुस्मृतीची गोष्ट, तर मनुस्मृतीमध्ये शूद्रांचं निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये स्त्री ती कुठल्याही जाती वर्णाची असो, ती अत्यंत खालची आहे आणि तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरा असा म्हणणारा मनु हा मला मान्य नाही. मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही. मराठी साहित्यात म्हटलं, एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. त्या मातेबद्दल असं लिहिणं हे कुठल्या माणसाला मान्य आहे? यांना माझ्या हातनं चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं, त्या सगळ्यांची माफी पण मागितली. कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे याचा अर्थ काय होतो? तेव्हा त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपी वाले की तुम्ही क्या बोल रहे ज्योतिबा फुले के बारे में. आम्ही काल गेल्यानंतर आम्हाला खरा इतिहास कळला की ज्या कुटुंबांनी ह्यांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना, सनातन्यांनी त्यांच्या घरावरती 10 वर्ष बहिष्कार घातला होता. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडावरती गेले होते, त्या रायगडावरच्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक ऐतिहासिक पानं काल उलगडली गेली आणि त्याचे साक्षीदार आहेत तिथे. ज्यांच्या घरातनं हे सगळं झालं ते तिथे आहेत. मनुस्मृती जाळणार आहेत हे जेव्हा बाहेर कळलं, तेव्हा सगळ्यांना दम देण्यात आला की तुम्ही जागा देऊ नका सनातन्यांना. सनातन्यांनी दम दिला की तुम्ही जागा देऊ नका. एक फतेखान देशमुख मुसोळीकर नावाचे होते, त्यांच्या घरी रात्री सुरभानाना टिपणीस आणि भाई चित्रे जेव्हा गेले, तेव्हा त्या माणसाने सांगितलं माझी जागा घ्या, वापरा. त्याच्यानंतर सनातनांनी त्यांच्यावर जोर दिला की तुम्ही जागा देऊ नका. ते म्हणाले मी मुसलमान आहे, मी आता शब्द दिला, मी काही जागा मागे घेणार नाही. आणि तिथे मग आंदोलन झालं. अशा पार्श्वभूमीवर 97 वर्षानंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली.
आमच्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल माफी मागितली. त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मला फाशी द्या, मला फाशी द्या.